त्यांची बातमी मी पाहिली होती। त्या लालाबाई धोंड्या ज्या आहेत त्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते की दिवाळीसाठी काहीच नाही आहे त्यांच्याकडं। मग त्यानंतर मग मी पुण्यावरनं आमचे मित्र जे आहेत सतीश जगदळे साहेब त्यांना मी फोन केला की लालाबाई धोंडे ह्या कुठं राहतात आष्टीमध्ये। मग त्यांनी शोधलं आणि मग मी पुण्यावरनं काल आलो आणि मग हे सगळं किट्स घेऊन आलो, फटाकडे, लाडू, करंज्या आणि शाळेय साहित्य जे आहे जे आमच्या पुणे बार असोसिएशननी तयार केलं होतं। आमचे जे अध्यक्ष आहेत हेमंत झंजाड त्यांनी आणि आमच्या सगळ्या सदस्यांनी तर पेन, पेन्सिल, चादर, सतरंजी जे किट्स आहे, ड्रायफ्रूटचं एक किट्स आहे, हे सगळं मग त्यांना आज दिलं। तर ते आज भाऊबीज आहे तर ह्या बहिणीसाठी खऱ्या बहिणीसाठी न जाता ह्या बहिणीसाठी पहिलं इथं धावून आलो। मग मी आनंदाचे अश्रू आहेत। कोणीतरी आपलं माणूस आपल्यासाठी धावून आलं हे त्यांच्या मनात त्याच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं। पाळी दिशी बाजरीची भाकरी, हिरवी मिरची ठेसा, जरा दुःखीच होते, मला रडू येत होतं, खूप रडू येत होतं। ही तिच्या दिवशी टी व्ही नाईट मराठींनी इरब दाखवल्यामुळं वकील साहेब, वकील संघ दीपक श्याम वकील संघ ह्यांनी आणि सतीश जगदळे ह्यांनी माझी मुलाखत बघितली टी व्हीला। मग त्यांना करमलं नाही, त्या बहिणीकडनं जाता ती माझ्याकडं आज सकाळ सकाळ हुडकीत माझ्या घरी लाडू, करंज्या, पोरांना वह्या, पुस्तकं, फटाकडे घेऊन आले। फटाकडे बघून माझ्या नातवाच्या तोंडावर खूप हसू आलं, आनंदी झाला। मग मला अश्रू वाहायला लागले, पण हे अश्रू माझ्या दुःखाचे नसताना माझे हे अश्रू आनंदाचे वाहत होते। तर ह्या नाईन मराठीवाल्यांना माझा धन्य धन्य कोटी आशीर्वाद, त्यांची मी आभारी आहे। त्यामुळं माझी दिवाळी आज आनंद झाली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।